हे झाला खार तयार. आता कसं लागते बघते. एकच नंबर. नमस्कार मंडळी, माझ्या घरचा स्वयंपाक ह्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण खार करणारा. खाराला आंबे कसं लागतात ती सांगते. खाली पडलेलं चलत नाही, असं वरचे पिकलेले बी जमत नाही का, असले हिरवे नकर जाड मठाचं काटाड पाहिजे खाराला. अजून हिरवा आंबा पाहिजे, नकर पिकलेला बी जमणार नाही, लोणचं नाचतंय. आणि हिरवा पाहिजे हो का, असले असे पाहिजे. हे आंबे पाण्यात धुवून घेते हो का. हे वरचं हे चिकाचं धुवून घ्यायचं आणि पाण्यात एक 10-15 मिनिट ठेवू. देऊन घेतल्याचं कारण काय आहे? नासत नाही, ही काढून घ्यावं लागतंय. ही चिकाचं धुवून घ्यावं लागतंय. मग हो का, हे धुवून घेणं झालं. आता उलटी गेलीस तू. राकेसाकडे तोंड करतात का? मला काय माहिती राकेश कुणकडे? मग चुलीचे नियमच आहेत. कुणकडे करते ते? वरत तर करावं लागतंय, नसता इकडं खालत तर करावं लागतंय. राकेसाकडं इकडं करणी लागते. बघा आता काय राहते ती. तुमच्या घरात असं काही आहे का सांगा मला कमेंट. चूल पेटवाले घंटा झालं. असल्या वारात चूल पेटती का? वातावरण तापलंय. बघ चूलच पेटना वाऱ्यानं. मिरचीचं कागद आले. जाळल्यावर कागद फुकलेली आहे. मिरच्याचं कागद आले र बाबा. तुला घे म्हणलं का मी. इथं कागद नाही तर मग का करू. शेताकडे मिरच्या आणलेल्या. भाजलीस? मोहऱ्या भाजून घेते लागल तेवढ्या. 12 आंब्याचा 12, 13, 14 आंब्याचा खार करायची. 1-1.5 किलो आहे तर असत्या किलोवर. त्याला किती लागते मोहऱ्या? मोहऱ्या 4 टाक. तुमच्या इकडे मोहऱ्या कसं पिकवतात ते सांगा कमेंट करून. मार्केटमध्ये मोहऱ्याचा भाव काय आहे सांगा बरं कमेंट करून. काही मोहऱ्या अशा भाजून घ्यायचं. आता ही मेथी नकर भाजून घ्यायचं. काय ते? ही मोहरी आहे आणि मेथी आहे का, मेथ्या नकर भाजून घे. लवंगा भाजून घ्यायची. भाजून गेलं झालं. लवंगा वाजू लागणं. कारळावर भाजून घेते. थोडं थोडं घालायचं. हे कारळ भाजून घेणं झालं. आता हे कारळ मोठाड मोठाड वाटून घेते. ही कारळ वाटली. आता ही मोहऱ्या वाटून घेते. ही मोहरी वाटून बारीक पीठ करून घेतली मोहरीचं. आता हे मेथ्या वाटून घेते. मेथ्या मोठ्या मोठ्या नकर वाटून घेते. मेथ्या वाटून घेणं झालं. लसूण सोलून घेते.
ही लसूण झाला आता सोलायचा. 10-12 आंब्याला एवढा गुळ घालायचा. एवढा वाटून घालायला. 10-12 आंब्याला 2 छटाकाचा अंदाजा घालायचं वाटून. हा हो का, असं वाटून घ्यायचं. आणि ती तेल थंड झालं का मग तेलात टाकावं लागते. पहिले सुतार राहत होते, काट्या राहत होत्या, त्याला आंबे द्यावं लागत होतं, द्यायचे त्याचे फोडून द्यायचे, वाकस राहायचं त्यांच्याकडं. आता जास्तीचे कामं जास्तीनंच करावं लागायला राहिले नेता सुताराला करू वाटणार झाले, आपल्याला मग आंबे देऊ वाटणार झाले, जास्तीचे कामं जास्तीने करायचं झाले. आता पहिलं आंबे बी मोठे होते, 10-10 हजार आंबे उतरायचे, किती बी आंबा राहायचा, काहीच वाटायचं नाही, द्यायला बी घ्यायला बी, शेजारी पाजारी सगळे खायला यायचे, घेऊन जायचे. आता क्षेत्र कमी झालंय, आंबे बी छोटे छोटे झालेत, आता मोठे आंबे तोडून टाकले. आता जास्तीचं काम जास्तीच करावं लागलं. या आंब्याच्या फोडी आता असं धुवून घ्यावं लागते पाण्यानं. त्याच्यातल्या कोया काढून घ्यावं लागते असं. मग असं धुवून घ्यायचं असं करून. आणि दुर्डीमध्ये असा कपडा टाकायचा आणि कपडा टाकून ह्याच्यात उपसायचं. आता हे फोडी आता हे उपसून घेतले. हे तेल टाकून घेते. हे तेल तापलं. आता हे लसूण तळून घेते म्हणून. मग असं लसूण हो लागते करपूस. असा लालवट हो लागते. टाकून घेते लागल तेवढं. घेते हे धुवून घेतलेल्या फोडी असं पुसून हडकू टाकून घेते. असं. आता हे तेल झालं गरम. ह्या तेलाला खाली उतरावून घेते. लागल तेवढे जिरे टाकून घेते. टाकून घेते. लवंगा टाकून घेते. आता हे लसूण आहे का नक्कर चिंगरून घेते.
लोक असं चिंगरून घ्यायचं. आता हे लसूण टाकून घेते. हे असं चिंगरून घ्यायचं. मीठ टाकून घेते. तेवढे आंब्याला किती किलो 1.5 किलो आंब्याला लागेल तेवढं मीठ. आता ह्याच्यात लागेल थोडं मिरची टाकते नकर. आता हे मेथ्याचं पीठ ह्याचं पीठ मोहरीचं पीठ वाटून घेतलेलं आहे. मोहऱ्याचं पीठ टाकून घेते. आता ही कारळाची चटणी आहे. कारळाची चटणी टाकून घेते. मी खाराचा मसाला टाकून घेते. हे गुळ आहे. एवढा लागेल तेवढा गुळ टाकायचं. हे चुना आहे. कलर राहावा म्हणून चुना टाकून घ्यायचं. हे टिकून बिन कलर बी यावं म्हणून टाकलेला आहे. ही हिंग टाकायला हिंगामुळं चांगला राहते, टिकून राहते खार. हळद लागल थोडी टाकून घेते. ही थंड झालं असलं तर ह्याच्यात फोडी टाकून घेते. थंड व्हायला नसलं तर नक्कर थांबते. ही पोळक्यात टाकलं खार नसतंय. ही थंड झालं कीच खाराचं ते मिक्स करावं लागतंय. ही फोडी धुवून घेतलेल्या हडकल्यात. आता ही ह्या पातेल्यात काढून घेते. फोडीवर नकर हळद टाकून घेते. नक्कर मीठ टाकून घेते त्याच्यावर बी. आता हे थंड झालं. थंड आता ह्याच्यात मिक्स करून घेते.
ही झाला खार तयार. आता कसं लागते बघते. एकच नंबर. आता ही गाडग हाय. ही गाडग धुवून घेतली, हाडकू घालून घेतली. आता ह्याच्यामध्ये भरून घेते. प्लास्टिकच्या भरणीमध्ये आता नासाला खार गरम हुलालाय. ह्याच्यामध्ये थंड चांगलं राहते. ही काचच्या भरणीत नसता, पकानाच्या भरणीत नसता, ह्याच्यात घालाव चांगला राहताय खार. ह्याच्यामध्ये काचच्या भरणीत आणि नसता प्लास्टिकच्या भरणीमध्ये गरम होऊन नासतय बी. ही झाकण म्हणतात ह्याला. असं झाकून ठेवायचं. ही झाला खार भरून घेणं. आता व्हिडिओला लाईक करा. कसा वाटला कमेंट करून सांगा. आता हे असं झाकून ठेवायचं आणि कपड्यानं बांधायचं. ही पडतय नसता ती, असं बांधून ठेवायचं. आता 2 रोजाला का सोडून त्याला हलवायचं. म्हणजे मी समजा खार मी